नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे. आणि मित्रांनो, आता आपल्याला जायचंय छत्रपती संभाजीनगर येथे आणि तिथून आपल्याला रेल्वेने जायचंय आपल्याला हैदराबादला. तिथं आपला पेपर आहे पॅरामेडिकलचा. तर चला तुम्ही बघत राहा आपला ब्लॉग. मित्रांनो, सगळ्यात आधी आपण आता दीदीच्या घरी जाणार आहे आपल्या भाचीला भेटायला. पहिले मी आता माझ्या सिस्टरच्या घरी आलो. तर ही आहे आपली लाडकी भाची. कशी संभाजीनगरला निघालो. खूप छान रोड आहे. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा. खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो व्लॉग बनवण्यासाठी. काय काय करावं लागतं ते व्लॉगरलाच माहिती. तर आपल्या चॅनलचं नाव आहे विशाल मिरगे व्लॉग. सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आता फुलंब्रीमध्ये आलो, महाराजांचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. मित्रांनो, आता मस्त आंब्याच्या झाडाखाली बसतो. सावली दुर्गा आंब्याचं झाड आणि मस्त ऊसाचा रस चालू आहे तिकडे बनवून. ते काका बनवत आहे आपल्यासाठी. बघा, या मित्रांनो ऊसाचा रस घ्यायला, रस प्यायला ये म्हटलं. माय शाबाश बेटा, बहुत बढ़िया. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते. मित्रांनो, मी आता डायरेक्ट मित्रांच्या घरी आलो. आता रूम वरती आता थोडा आराम करू आणि 4 वाजेला आपली रेल्वे आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट तिथेच जाऊया. चला तुम्ही. मित्रांनो, आता 3:30 वाजले आणि आम्ही आता रेल्वे स्टेशनला चाललो. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा. मित्रांनो, आता रेल्वे स्टेशनला आलेलो आहे मी आणि आता रेल्वे येईल आपली 20 मिनिटांमध्ये. हे बघा रेल्वे स्टेशन आपलं संभाजीनगरचं. मित्रांनो, पुरा मूड हे झालेला आहे खराब, कारण आपली ट्रेन कॅन्सल झालेली आहे. इथून बघूया आपण काय होतं काय नाही. चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा. मित्रांनो, खरंच मूड खराब झालेला आहे. आपली जी ट्रेन होती ती पण कॅन्सल झाली. ट्रॅव्हल्स बुकिंग होत नाही. काय फर्स्ट टाइम हैदराबादला जातोय मित्रांनो. बघा ना कसं होतंय माझ्यासोबत आज, काय माहिती आहे. बघू, एक चान्स आहे अजून, प्रयत्न करत राहू. तुम्ही बघत राहा ब्लॉग आपला काय होतं. चल फायनली मित्रांनो, आपण ट्रॅव्हल्स बुकिंग केलेली रात्री 8:30 वाजेला. चला तुम्ही बघत राहता ब्लॉग. सिटीमध्ये तर खूप गरम होतंय. गावाकडं कसं मोकळं थंडगार वारा राहतं. इथं बघा कसं आहे, खूप गरमाट आहे सिटीमध्ये. बरं आहे आपल्या गावाकडचं वातावरण. मित्रांनो, इथं खूप गरम होतंय. इथं आता कूलरची हवा खाणं पडते. गावाकडे कसं आपलं मोकळं वातावरण आहे. एसी डायरेक्ट फुल थंडगार हवा. चला गावाकडे काय येतं. चलो मित्रांनो, आपण ट्रॅव्हल बुकिंग केली होती 9:15ची. आता मामा तिकडे मला नेऊन सोडताय बाबा पेट्रोल पंपला. चला तुम्ही कंटिन्यू करत राहा. आपली ट्रॅव्हल्स आहे रमाना, आपले ट्रॅव्हल्स आहे आणि ना आपण आता हैदराबाद जाणार आहेत. चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा. फायनली मी ट्रॅव्हल मध्ये बसलेलो आहे आणि आता डायरेक्ट हैदराबादला भेटूया. चलो बाय, गुड नाईट.
आता गाडी जेवण्यासाठी इथं थांबलेली आहे बघ. हे बघा, गुड मॉर्निंग हैदराबाद. मित्रांनो मी आता इथं पोहोचलेलो आहे आणि आता पेपर सेंटरला चाललो. सेंटर आहे हे बघा, आयॉन झोन. मित्रांनो आता मस्त पैकी फ्रेश झालेलो आहे, मस्त वाटतंय आता. आणि आता आपला पेपर आहे 3 वाजेला. आपण आता नाश्ता पाणी करू थोडा. चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा. नाश्ता करायला आलो, सांबार डोसा. हे बघा, आम्ही सगळे मित्र आहे. हे एक मित्र आहे आमचा. आधी याला दाखव बाबा, याला मेन्शन देत नाही. या तुम्ही पण नाश्ता करायला. मित्रांनो मस्त पद्धतशीर नाश्ता झालेला आहे आपला. आता मस्त बर्फाची बॉटल पण घेते ती सोबत, पाणी काय. आता आपल्याला 3 वाजे लोक असाच टाइमपास करायचा आहे. तुम्ही बघत राहा आपला ब्लॉग. आप ये बिल्डिंग देखो कितनी ऊंची हो हे. मित्रांनो आता पेपर झालेला आहे आपला आणि आता आम्ही मेट्रो स्टेशनला आलो. आपण आता सिकंदरा रेल्वे स्टेशनला जाऊ, तिथून रेल्वे पकडू. चला. हैदराबाद सिटी. आम्ही लिफ्ट ना खाली चाललो मित्राला घ्यायला. आता मेट्रो आलेली आहे आपली मस्तपैकी. आता त्याच्यामध्ये बसू, फुल AC आहे, काही टेन्शन नाही आहे. मेट्रो मध्ये बसलेलं आहे बघा. मित्रांनो हे MG बस स्टेशन आहे, खूप मोठं आहे. आता तुम्हाला ड्रोन शॉट दाखवतो आता पुढे नाईट. आता सिकंदर स्टेशनला आलेलो आहे, सिकंदराबाद. आणि आता इथून 10:15 वाजता ट्रेन आहे. चला तुम्ही बघत राहा आपला ब्लॉग. मित्रांनो आता आपली ट्रेन आलेली आहे फायनली. आता आम्ही त्याच्यामध्ये बसू, आरामशीर निवांत रात्री झोपून घेऊ. फायनली आम्ही ट्रेन मध्ये बसतो घरी जाण्यासाठी. तुम्ही आता बघत राहा. आणि माझा मित्र आहे हे बघा. चला ब्लॉग कंटिन्यू करत राहा. The next day. ही पूर्णा नदी आहे, खूप मोठी आहे मित्रांनो. पूर्णा नदी तर ही आमच्या घराच्या शेजारून जाते. ती तर खूप छोटी आहे, इकडे तर खूपच मोठी आहे मित्रांनो. काय सांगा तुम्हाला. धानावून आपण आता रिक्षाने आलेलो आहे आणि आता की गोइंडला घरी चाललोय. आता हे बघा रिक्षाने चाललोय. तुम्ही बघत राहा ब्लॉग मस्त पैकी. आणि आता तिथून टी पॉइंटला आपल्याला घ्यायला मामा येणार आहे. खूप ट्रॉफिक आहे बघा. मित्रांनो आता मी मामाच्या घरी आलो, थोडा रेस्ट करतो, आराम करतो आणि उद्या सकाळी गावाकडे निघून चालला जातो. कंटिन्यू करत राहा. आणि कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग ते पण सांगा कमेंट मध्ये. गुड मॉर्निंग गाईस. या चहा घ्यायला. हे बघा सकाळी सकाळी चहा घेतो मस्त पैकी. फ्रेश वगैरे झालो आता आणि आता गावाकडे निघायचंय आपल्याला थोड्या वेळाला. तुम्ही बघत राहा ब्लॉग. पब्लिक आम्ही आता गावाकडे निघालो. हे बघा आपली बाईक आणि आपण आता चाललो.
मित्रांनो, मी आता मस्तपैकी माझ्या घरी आलेलो आहे. हे बघा माझं घर. आणि माझा हा असा हैदराबादचा प्रवास झालेला आहे. तुम्ही बघा संपूर्णपणे. आणि ब्लॉग कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. धन्यवाद.